चला. चला मुलांनो, तर आपला जो एकदम पहिला धडा होता, आपण तिथून सुरू करूया. हा धडा होऊन जवळपास एक 3-4 महिने झाले असतील. सगळ्यात पहिला धडा आहे हा. लिव्हिंग वर्ल्ड अँड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स. थोडक्यात काय याच्यामध्ये आपल्याला सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण असाच विषय आहे. त्या धड्यापासून सुरुवात करू आपण आणि एक एक टप्पा ह्यातला डिस्कस करू. तुम्हाला ह्यातलं काही नवं माहिती असेल तर तुम्ही मला नक्की सांगा बरं का. हा खूप इंटरेस्टिंग धडा आहे आणि ह्याची आपल्याला लिंक 9वी आणि 10वी दोनही ठिकाणी येते. बायोच्या ह्या धड्याला कंटिन्युएशन मध्ये आपण 9वी आणि 10वी दोन्हीकडे शिकणार आहे. बघा, हा आहे आपला धडा सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आपल्या आजूबाजूला जे काही सगळे सजीव आहेत, पीपीटी किती कलरफुल आहे ना, पण बघा हे काय आहे हे तुम्हाला समजल्यावरती तुम्हाला वाटेल हे काय आहे असं, पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक सजीव बघत असता. आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या बाहेर, आपल्या गावामध्ये, शहरामध्ये तुम्ही जिथे कुठे राहत असाल, सगळीकडे वेगवेगळे सजीव आहेत. उदाहरणार्थ आपल्या घरातच खूप सारी माणसं असतात, ते सजीव असतात. तर तुमच्याकडे पाळीव कुत्रा असेल किंवा मांजर असेल, जनरली कुत्रा किंवा मांजरच पाळतो आपण भारतामध्ये, तर ते आपले पाळीव प्राणी असतील. तुमच्याकडे गाई, म्हशी, बैल किंवा घोडे, उंट असेही जरी असतील तर तेही तुमचे सजीव असतात. उंट बिंट पाळणारे लोक असतात बरं का, आमच्या गावामध्ये आहेत, ते उंट घेऊन फिरत असतात. तर त्या मुलांच्या घरातले पाळीव प्राणी ते उंट आहेत. तर सांगायचा मुद्दा, आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला जी काही सजीव सृष्टी असते त्याच्यामध्ये काही प्राणी असतात, काही वनस्पती असतात. आता वनस्पतींमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्या आजूबाजूला आहेत. एकदम छोट्या, आता पाऊस पडून गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल गवतामध्ये इतकी छोटी छोटी टिंबा एवढी हिरवी हिरवी पानं, तर त्याच्याहून छोटी छोटी टिंबा इतकी गुलाबी, निळी, पिवळी अशी रंगीबेरंगी फुलं असतात. ही सगळी सजीव सृष्टी आहे. आपल्या आजूबाजूला असलेली खूप मोठी सजीव सृष्टी अनेक भागांमध्ये डिवाइड केलेली आहे, म्हणजे वर्गीकरण केले त्याचं आपण. एवढ्या सगळ्या सजीवांना एकत्र अभ्यासाला घेणं शक्य नाहीये ना. कसा अभ्यास करणार आपण त्याचा? सजीव म्हणलं की एका सूक्ष्म जीवापासून हत्ती एवढ्या किंवा उंट किंवा जिराफा एवढ्या उंच प्राण्यापर्यंत आपली सजीव सृष्टी फक्त प्राण्यांचा अभ्यास करते. वनस्पतींच्या बाबतीत बघितलं तर एका पेशीच्या युग्लिना नावाच्या एकपेशीय वनस्पतीपासून अमेझॉनच्या जंगलामधल्या उंच उंच जंगलांपर्यंत, उंच उंच झाडांपर्यंत अशी खूप मोठी एक दुसरी व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग्स आहे. म्हणजे जशी प्राण्यांमध्ये आहे तशी वनस्पतींमध्ये पण आहे. पण ह्या सगळ्या मोठ्या आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या प्राणी, वनस्पती, पक्षी वगैरे सोडले तर जगामध्ये असे घटक असतात जे सूक्ष्म जीव असतात. अतिशय सूक्ष्म, जे डोळ्यांना दिसतच नाहीत पण ते सगळीकडे असतात. आणि त्यांचा अभ्यास करून आपल्याला हे कळतं की त्यांचे पण खूप भरपूर मोठी व्हरायटी आपल्या आजूबाजूला आहे. मग त्यांचं वर्गीकरण करणं आणि त्यांचा अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे, कारण की त्यांना आपल्याला नव्या नव्या गोष्टी कळतात. सूक्ष्मजीवांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर काय करायला पाहिजे? ह्याचा अभ्यास करण्याकरता सूक्ष्मजीवांचा अभ्यास करावा लागेल ना. आपल्याला आरोग्य आणि रोग हा जो दुसरा धडा आहे की नाही, त्याची सुरुवातच इथून होते. आपल्या आजूबाजूला असलेल्या सूक्ष्मजीवांपैकी काही असतात बॅक्टेरिया, काही व्हायरस, काही फंगस, बरोबर. ह्या सगळ्यांमुळे आपल्या शरीरावरती परिणाम होतात आणि ते आपल्या आजूबाजूला असतात. ते हवेत आहेत, ते मातीत आहेत, ते पाण्यात आहेत, ते सगळीकडे आहेत. ते आपल्या त्वचेवर आहेत, ते आपल्या आत आहेत, आपल्या बाहेर आहेत, सगळीकडे आहेत. आता मी तुमच्याशी बोलतेय तरी माझ्या अंगावरती, तुमच्या अंगावरती, डोळ्यांमध्ये, नाकामध्ये, तोंडामध्ये, नखांमध्ये, हातावर, पायावर, सगळीकडे सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला असतात. फक्त ते आपल्याला दिसत नाहीत कारण की ते सूक्ष्मजीव आहेत. म्हणून त्यांचा आपल्याला करायचा आता अभ्यास आणि त्याचं करायचं वर्गीकरण. आता बघा, जैवविविधता हा मुद्दा आपण आताच बोललो. आपल्या आजूबाजूला जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठी विविधता आहे, बरोबर. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्था येतात. परिसंस्थांमध्ये काय आहे? एखादी विशिष्ट जागा, त्याच्यामध्ये असलेल्या सजीव आणि निर्जीव घटकांना आणि त्यांच्या परस्परांमध्ये असणाऱ्या संबंधांना एकत्रित जर आपण बघितलं त्याला आपण परिसंस्था म्हणते. उदाहरणार्थ वाळवंटाची एक परिसंस्था आहे, बर्फाळ प्रदेशाची एक वेगळी परिसंस्था आहे, पाण्यातली एक वेगळी परिसंस्था आहे, जमिनीवरची वेगळी परिसंस्था आहे, बरोबर. ज्या ज्या ठिकाणी जमिनीचे वेगवेगळे भाग आहेत त्या त्या ठिकाणची ती ती वेगवेगळी परिसंस्था. आता जीवनाची विविधता तुम्हाला ह्याच्यामध्ये जे काही दिसतंय ना आपल्या पीपीटी मध्ये, तर तुम्हाला दिसेल अगदी छोट्याशा बघा ना, वेगवेगळ्या आकाराच्या, अनेक रंगांच्या,
विचित्र विचित्र कसे तरी दिसणाऱ्या अशा सजीवांपासून ते खूप डेव्हलप झालेल्या मानवापर्यंत माणूस हा सगळ्यात प्रगल्भ म्हणजे याच्या शरीर रचना सगळ्यात चांगली प्रगल्भ आहे असा एक सजीव आहे. पण आपल्या आजूबाजूला पण अनेक सजीव आहेत. ते वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये आपल्यापेक्षा हुशार आहेत. म्हणजेच निसर्गाने प्रत्येक बाबतीमध्ये सजीवांच्या प्रत्येकाला काहीतरी दिलंय, काहीतरी स्पेशल दिलंय. बरोबर? आता अनुवंशिक परिवर्तनशीलता हा असा मुद्दा आहे बघा. अनुवंशिकता आणि त्यातनं परिवर्तनशीलता. मस्त दोनही गोष्टी खूप छान आहेत. तुम्ही तुमच्या आई-बाबांसारखे दिसता. पण तुम्ही तुमच्या आई-बाबांची कार्बन कॉपी नाहीये. आपल्यामध्ये आपल्या आई-बाबांसारखे गुणधर्म असतात. आपलं नाक आईसारखं दिसतं, गाल बाबांसारखे दिसतात, केसांचा रंग आईसारखा असतो, केसांचा पोत बाबांसारखा असतो. बाबांचे केस खूप कर्ली कर्ली असतील तर मुलांचे पण कर्ली कर्ली असतात. हे कशामुळे आहे? आपल्यामध्ये जे काही आपले गुणधर्म आहेत, ज्या काही आपल्या प्रॉपर्टी आहेत, त्या आपल्या कुठून आल्यात? आपल्या आई-बाबांमुळे आल्यात. त्यांच्यात कुठून आल्या? त्यांच्या आई-बाबांमुळे आल्या. काही गुण अनुवंशिक असतात. उदाहरणार्थ तुम्ही तुम्ही कधीतरी नोटीस केलं असेल की काही कुटुंबांमध्ये काही काही पुरुषांच्या कानाला केस असतात. ते त्यांच्या बाबांच्या पण असतात, ते त्यांच्या बाबांच्या पण असतात, त्यांच्या बाबांचे ते अनुवंशिक असतं. तर त्या सगळ्या पुरुषांच्या कानामध्ये इथे असे केस येणं हा एक अनुवंशिक गुण आहे बरं का. चांगलं आहे, वाईट आहे, कसं दिसतं हा मुद्दा नाही. पण ही अनुवंशिकता आहे. बरोबर? तसे अंगावरचे केस पण. काही काही घरांमध्ये अ, खूप केसाळ प्राणी असतात. म्हणजे खूप केस असलेले किंवा अजिबातच केस नाही म्हणजे इतके कमी केस की त्या घरातल्या बाबांना पण अगदी एवढीशीच दाढी-मिशी येते. हे हसण्याचा मुद्दा नाहीये. हे काय आहे? अनुवंशिक गुण आहेत. त्यांच्या घरातल्या स्त्रियांना पण अतिशय तुकतुकीत स्किन असते त्यांची. म्हणजे ते केसा-बिसांचे असे कुठलेच त्रास त्यांना होत नाहीत. त्यांची त्वचा खूप छान असते आणि त्याच्यावरच्या केसांचा जो विनाकारणचा अतिरिक्त भार असतो तो सगळ्यांनाच कमी असतो. असे अनुवंशिक गुण असतात. काही काही लोक त्यांच्या वयाच्या 60मध्ये पण खूप तरुण आणि छोटे दिसतात. कारण ते अनुवंशिकतेमुळे त्यांच्याकडे ते गुणधर्म आलेले असतात. बरोबर? बिना मेकअप करता. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हे आहे अनुवंशिक गुण. आणि परिवर्तनशीलता म्हणजे आपल्या आई-बाबांचे आपल्याकडे जी काही जनुक आलेत म्हणजे काय जीन्स आलेत, तशीच्या तशी नाही आली आहेत. त्याच्यामध्येही काही बदल झालाय आणि म्हणून आपण वेगळे आहोत. आपल्या आईसारखा एक्झॅक्ट आपला चेहरा नाहीये. आपल्याकडे बघून कळतं हां, ही हिची आई आहे. पण आपण आपल्या आईची कार्बन कॉपी नाही. परिवर्तनशील आहोत आपण. आपल्यामध्ये काही बदल झालेत. आपल्या आईबरोबरच आपल्या बाबांचेही काही गुणधर्म आपल्यामध्ये मिक्स झाले आणि काहीतरी परिवर्तनशील बनलं, बरोबर? आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये असते, पर्यावरण. आपण महाराष्ट्रामध्ये राहणारे लोकं किंवा भारतामध्ये राहणारे लोकं, आपल्या जनरली सगळ्यांचा रंग गव्हाळ असतो, बरोबर? आपल्याकडे उष्णता आहे, बऱ्यापैकी सूर्याचा प्रखर अ, प्रकोप आपल्याला जवळपास वर्षभर सहन करावा लागतो. एक काहीतरी पावसाळ्याचे 2-3 महिने आणि हिवाळ्याचे म्हटलं तर 1-2 महिने. असं जर आपण ओव्हरऑल ढोबळमानाने बघितलं तर एक 4-5 महिनेच आपल्याकडे जरा गारवा असतो. बाकी सगळ्या वेळेत ठणठण गरमीच असते आपल्याकडे, हो की नाही? पण ही कुठली गोष्ट म्हणते मी? विषुववृत्ताच्या जवळच्या भारताच्या भागातली म्हणते. आपल्या भारतामध्ये बर्फ पण पडतो आणि आपल्याकडे भारतामध्ये आजूबाजूला समुद्र असलेल्या ठिकाणी खूप जास्त दमट हवा पण आहे. बरोबर? सांगायचा मुद्दा आपल्या देशामध्ये खूप व्हरायटी आहे. कसली क्लायमेटची. आपल्या देशातच बघा ना, उत्तरेकडे येणारे लोकं कसे दिसतात एकदम गोरे, उंच. तुम्ही बघितले असेल ते सगळे पिक्चर मधले हिरो-बिरो सगळे दिल्लीकडनं आलेले सगळ्या लोकांचे चेहरे तुम्ही बघा. उंच, गोरे, त्यांची स्किन अशी एकदम अशी नितळ असते. तिकडे थंडी जास्त असते. आणि दक्षिणेकडे या, खाली तमिळनाडू, केरळ ह्या साईडला बघा थोडासा रंग थोडासा आणखीन काळसर होतो. तिथे उष्णता जास्त असते. आपल्या शरीराचं रक्षण करण्याकरता पर्यावरणामध्ये जे काही बदल होतात, त्याच्या हिशोबाने आपलं शरीर स्वतःला बदलून घेतं. बरोबर आहे? असंच जगभरामध्ये सगळीकडे. जगभरामध्ये भारतातच एवढी व्हरायटी आहे विचार करा हवामानाची. जगात किती असेल? एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तापमानाला, हवामानाला, दाबाला जेव्हा एखादा सजीव फेस करतो तेव्हा त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. आणि हे परिवर्तन आजूबाजूला असलेल्या बदलांना अनुकूल करून घेण्याकरता स्वतःला त्याला म्हणतात अनुकूलन. बरोबर? अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला खूप मोठी व्हरायटी आहे. आणि ही सगळी जैवविविधता आपल्या पृथ्वीची स्पेशालिटी आहे. सूक्ष्म जीवांपासून मोठ्यात मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळ्यांमध्येच विविधता आहे. बरोबर? आता जैविक वर्गीकरण म्हणजे काय?
ह्या आपल्या सगळ्या सजीवांचं वर्गीकरण करायचं असेल आपल्याला, तर त्यांचं आपल्याला काहीतरी ठरवावं लागेल, की या क्रायटेरियावरती, ह्या क्रायटेरियावरती म्हणजे उदाहरणार्थ आपल्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत. मला तुमच्या सगळ्यांचं वर्गीकरण करायचं असं जर म्हटलं, तर मग मी कसं करू शकते? मला ठरवावं लागेल ना, कोणत्या गटात तुम्हाला टाकायला पाहिजे. समजा 2च गट करायचे. कोणते 2 गट करायचे? सोपे. मुलांचा एक, मुलींचा गट. म्हणजे मी मुलगा आहे का मुलगी आहे, अशा बेसिसवर तुमचं वर्गीकरण करणार आहे. बरोबर? म्हणजे मला त्याच्याकरिता काही ठोकताळे लावावे लागतील, की कशाकरता मला ह्यांना डिव्हाईड करायचं. बरोबर? सजीवांचे गट आणि उपसमूह ह्याच्यामध्ये आपण त्यांना जे वर्गीकरण केलं, त्याला आपण जैविक वर्गीकरण म्हणतो. रॉबर्ट हार्डिंग विटेकर याने या अमेरिकन इकॉलॉजिस्ट म्हणजे जो इकॉलॉजीचा अभ्यास करतो, आपल्या परिसंस्थांचा अभ्यास करतो, त्याने 5 गटांमध्ये सजीवांची विभागणी केली. पहिला निकष होता पेशींची जटिलता. म्हणजेच काय? एकपेशी आहे का बहुपेशी? एकच पेशी असेल तर ती एक पेशी सगळं काम करते. त्या एका पेशीमध्ये अन्न खाणं, विसर्जित करणं, पुनरुत्पादन करणं, श्वास घेणं, हार्टचं काम सगळं एक पेशी करते. तिला दुसऱ्या तिसऱ्या कोणाची गरज नाही. तिला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यात ती एकटी करून मोकळे होते आणि ती अतिशय सोपी पायरी आहे. जटिलता कुठे येते? जेव्हा अनेक पेशी एकत्र येतात, पेशी समूह बनतात, त्याच्या उती बनतात, त्याच्यामधनं अवयव बनतात आणि अवयवांमधनं अवयव संस्था बनतात. जितका तो अ, प्राणी किंवा जितका त्याच्यामध्ये वाढ होत जाते ना रचनेमध्ये, तिथे त्याची कॉम्प्लेक्सिटी म्हणजे जटिलता वाढत जाते. आता आपलं शरीर बघा ना, माणसाचं शरीर. आपलं शरीर हे लाखो पेशींनी बनलेलं आहे. पण प्रत्येक पेशी जिथे ठेवली आहे ना, त्या ठिकाणी तिला एक काहीतरी स्पेशल काम आहे. त्या कामावरून ठरतं, की त्या पेशीला काय काम करायचं. उदाहरणार्थ जर माझी पेशी मेंदूमध्ये असेल त्याला न्यूरॉन म्हणतात. हार्टमध्ये असेल तर तिला माझ्या हार्टमध्ये पंपिंग करण्याचं वेगळं एक काम आहे. त्या कामाकरता ती स्पेशल झालेली आहे. किडनीमध्ये असेल तर ती ही आहे, काय बरं म्हणतात त्याला? किडनीमध्ये असतात ते आठवत नाही मला ते नाव आता, पण मी सांगेन तुम्हाला. किडनीमध्ये काम करणाऱ्या पेशींची रचना वेगळी असते, कारण त्यांना फिल्टर करायचं आपलं सगळं पाणी, सगळं शरीरातलं रक्त आणि त्यातनं जे नको आहे ते टाकायचंय, बाकी सगळं परत घ्यायचंय. बरोबर? अशा पद्धतीने रचना प्रत्येक अवयवामध्ये वेगळी वेगळी असते. आपल्या पोटातल्या, आपल्या नाकातल्या, आपल्या त्वचेवरच्या सगळीकडच्या पेशी वेगवेगळ्या आहेत. बरोबर? आणि त्या त्यांचं त्यांचं काम करतात. आता ह्या हातातल्या पेशीला माहिती नाही की माझ्या पोटातल्या पेशीमध्ये काय चाललंय. कारण की माझ्या शरीरामध्ये कॉम्प्लेक्सिटी आहे. म्हणजेच काय? जटिलता आहे. पण एका पेशीमध्ये हे टेन्शनच नाही ना, ते एका पेशीला सगळं स्वतःचं करायचं. ते लोक एकटे असतात ना, त्यांना सगळं स्वतःचं सगळं करता येतं. प्रॉब्लेम कुठे येतो? जेव्हा बाकीच्या लोकांवरती आपण अवलंबून असतो. सजीवांचा प्रकार किंवा जटिलता. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. सजीवांचा प्रकार कुठल्या याच्यामध्ये येते? म्हणजे हे जे सजीव आपण आता घेतले समजा अभ्यासाकरता, ते सिंपल आहेत का कॉम्प्लेक्स आहेत? म्हणजे ते इव्होल्युशनच्या कोणत्या टप्प्यावरती आहेत? उत्क्रांतीच्या कोणत्या टप्प्यावरती आहेत? अगदी प्रिमिटिव्ह आहेत का डेव्हलप्ड आहेत? म्हणजे अगदी सुरुवातीच्या असतात तसे एकदम मऊ लुसलुशीत असे का एकदम मोठे उंच त्यांच्यामध्ये पाठीचा कणा आहे किंवा हाडांची रचना आहे अशा पद्धतीचे आहेत का असे साधे आहेत सुरुवातीचे? त्याच्यावरनं पण ठरतं. पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन. स्वतःच अन्न स्वतः बनवतात का सडलेल्या कुजलेल्या अन्नावर राहतात का दुसऱ्यांच्या अन्नावरती अन्न मिळवतात जसं की प्राणी. प्राणी काय करतात? इतर प्राण्यांना मारून खातात किंवा वनस्पतींना खातात. पण वनस्पती हे स्वतःच उत्पादक आहेत. म्हणजेच पोषणाचा प्रकार कसा आहे? कोणत्या पद्धतीचं अन्न ते खातात? जीवन पद्धती, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे? आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे वर्गानुवंशिक संबंध. प्रत्येक गटाचा जो काही संबंध आहे त्या हिशोबाने त्याचं क्लासिफिकेशन असं केलं गेलेलं आहे. आता पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीमध्ये सगळ्या सजीवांना 5 गटात टाकले. मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती, प्राणी. वनस्पती प्राणी म्हणजे प्लांट्स आणि अॅनिमल हे सगळ्यात वरचे. मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक. मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक म्हणजे फंगस. मोनेरा एकदम पहिले, प्रोटिस्टा दुसरे, कवक म्हणजे फंगस थोडेसे मोठे. वनस्पती तर वनस्पती तुम्हाला माहित आहे, प्राणी म्हणजे आपण. सगळ्या पंचसृष्टी वर्गीकरणातला सगळ्यात
लास्ट आणि सगळ्यात डेव्हलप्ड असा तो सजीवांचा प्रकार. आता मोनेरा म्हणजे काय? मोनेरामध्ये 2 मुख्य गट आहेत, जीवाणू आणि सायनोबॅक्टेरिया. जीवाणू बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया, ज्यांना नीलहरित शैवाल असं म्हणतात. बघा, सायनोबॅक्टेरिया म्हणजे थोडीशी बघा नीलहरित शैवाल, म्हणजे त्यांच्यामध्ये किंचित ग्रीन पिगमेंट आलेली आहे. म्हणजे जीवाणू या बॅक्टेरियापासून सजीव कुठले? प्राणी. सायनोबॅक्टेरिया ज्यांचा रंग नीलहरित, नीलहरित म्हणजे कसं आहे? निळसर हिरवा असतो ना, मोरपंखी सारखा, तसा रंग. आणि ते शैवाल कुठून तरी त्याच्यामध्ये क्लोरोफिल यायला सुरुवात झाली. ही सुरुवातच आहे, सजीव सृष्टीची सुरुवातच या 2 गटांनी होते. लक्षण, हे सर्व सजीव एकपेशीय असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. हे आधी केंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके यांना नसतात. हे सगळे कोण आहेत? एकपेशीय सजीव. एकपेशी म्हणजे एकच पेशी सगळं करते. जन्माला येणं, खाणं, पिणं, झोपणं, शी शू, उदरोत्पादन, मरून जाणं, ह्या सगळ्या ज्या काही सजीवांच्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या एकपेशी स्वयंभूपणे करते. तिला दुसऱ्या तिसऱ्याची गरज नाही. ह्या स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. हे स्वतःच अन्न स्वतः बनवतात किंवा दुसऱ्यांवर अवलंबून असतात. कसे? कुठेतरी जाऊन इन्फेक्शन करणं, दुसऱ्या कोणत्या तरी प्राण्याच्या शरीरामध्ये जाऊन तिथलं अन्न खाणं, अशा पद्धतीचे उद्योग हे करतात जेव्हा हे परपोषी असतात. स्वयंपोषी स्वतःच स्वतः कोण? सायनोबॅक्टेरिया करू शकतात. हे आधी केंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके यांना नसतात. हे आधी केंद्रक, एकदम पहिल्या लेवलचे असे हे सजीव आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या त्या सेलमध्ये, म्हणजे त्यांच्या पेशीमध्ये पेशी अंगक नाही आहेत. म्हणजे पेशींमध्ये सुद्धा खूप सारे छोटे छोटे अवयव असतात, त्यांना पेशी अंगक म्हणतात. उदाहरणार्थ, एका पेशीमध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतं, किंवा मायटोकॉन्ड्रिया असतात, किंवा गोल्गी कॉम्प्लेक्सेस असतात, किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात. असे बरेच छोटे छोटे अवयव असतात एका पेशीमध्ये. पण ह्या ज्या आहेत त्या अतिशय पहिल्याच जमान्यातल्या आहेत, ज्यांच्यामध्ये काहीच नाही, फक्त एक लिव्हिंग थिंग एवढंच त्यांचं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये एवढं काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नाही. आणि त्यांचं केंद्रक पण एकदम पहिलं जन्माला आलेलं असं आहे, म्हणून ते पटलबद्ध नाहीये. त्याच्या न्यूक्लियसला अशी एक वॉल नाहीये, अशी एक भिंत नाहीये. तर पेशीमध्येच सगळीकडे त्याचं केंद्रकाचं काही सामान तिकडे इकडे फिरू शकतं, कारण त्या पेशीमध्ये अंगक पण नाही आहेत आणि त्या केंद्रकाला काही पटल पण नाही. त्याच्यामुळे ते असं एकदम सिंपल, एकदम काही टेन्शन नाही त्याला, एक छोटासा एक सजीव एवढंच त्याचं काही ते आहे अस्तित्व. आता पहिला होता मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा एक स्टेप वरती आहे. या प्रोटिस्टामध्ये काय, एक पेशी आहेत पण पटलबद्ध केंद्रक आहे. त्याच्या केंद्रकाला वॉल आहे, आजूबाजूला भिंत आहे. केंद्रकातलं सामान केंद्रकाच्या बाहेर जाऊ शकत नाही. एकपेशी आहे आणि पटलबद्ध केंद्रक आहे. प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमक किंवा कशाभिका असतात. बघा, तुम्हाला सगळ्यांना हा माहिती असेल, काय बरं म्हणतात त्याला, अमिबा. अमिबा काय करतो? हा अमिबा एकपेशीय सजीव आहे. तर ह्याच्यामध्ये सुडोपोडिया म्हणजे छद्मपाद, त्याला खऱ्या पाय नाहीये, पण तो फिरताना असा कुठेही जाऊ शकतो आणि तो पाय असा बाहेर काढून ते अन्न खाऊन घेऊ शकतो. त्याला हात पाय नाहीयेत ना, तो एकच पेशीचा आहे, पण ह्याच्यामध्ये केंद्रकाला पटल आहे, म्हणजे त्याला बाउंड्री आहे. आणि त्याला चालण्याकरता स्वतः मुवमेंट करण्याकरता काहीतरी आलंय. रोमक म्हणजे त्याला असे छोटे छोटे केस, किंवा कशाभिका म्हणजे लांब लांब त्याला ढकलून हे करून, जुळाला कशा दोन असतात लांब, त्याच्यामुळे तो आजूबाजूच्या गोष्टीचा अंदाज घेऊ शकतो. तसंच या छोट्या छोट्या सेल्स मध्ये पण या गोष्टी येतात आणि काय होतं, त्याला मुवमेंट करता येतं, म्हणजे प्रचलन करता येतं. स्वयंपोषी असतात, उदाहरणार्थ युग्लिना किंवा व्हॉल्वॉक्स. ह्याच्यामध्ये हरित लोक आहेत, बघा ना, हिरव्या हिरव्या रंगाचे तुम्हाला जे दिसत आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं हरित द्रव्य जरी असलं तरी स्वतःच अन्न स्वतः बनवणार आहेत. परपोषी कोण कोण आहेत? अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम. बघा, आताच आपण अमिबाचं नाव घेतलं, तो परपोषी आहे, तो लोकांवरती अवलंबून आहे.
जलीय परिसंस्था आणि मानवी मध्ये महत्वपूर्ण पाण्यामध्ये प्रोटिस्टा बरेच असतात. ह्याच्या मुलाला बरेच रोग बरेच रोगांची ठीक आहे. हे जर तृप्ती कवक म्हणतात फंगस कवक परपोषी संस्कृती आणि दुष्ट केंद्र की जीव असंश्लेषित प्रकाश आणि दृष्ट केंद्र म्हणजे त्यांच्या केंद्र काय आणि ते व्यवस्थित ठळक असं केंद्र कुजले कार्बन पदार्थांवरती ते करतात. पेलेले प्राणी वनस्पती ब्रेड पोळ्या भाज्या फेकून द्याल फेकून द्याल त्यावरती सुरू होतं. त्याचा तिथून त्यांच्या पेशी काही जटिल शर्कतेपासून बनल्या असतात. त्यांच्या पेशींच्या ज्या भित्तिका म्हणजे संपते अशी जी कायटिन त्या जटिल शर्कतेपासून बनलेली म्हणजे असंख्य केंद्रके असतात. बरोबर. काही कवक कशी तंतुरूपासारखी असतात आणि त्याच्या आत्मपेशी मध्ये असंख्य केंद्रक असतात. मोठी पेशी त्याच्यात सारे